नमस्कार मंडळी. चला करूयात केक, तो पण बिना साखरेचा आणि बिना मैद्याचा आणि कुठला प्रीमिक्स न वापरता. इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यात 2 अंडी फोडून घेतलेली आहेत आणि 2 केळी आणि त्यानंतर त्यात घालत आहे 4 चमचे कोको पावडर. जर तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही पिठी साखर घालू शकता. 4 चमचे कोको पावडर घातल्यानंतर त्यात मी 1 चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे आणि हे एकदम बारीक पिसून घेत आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की रेसिपी कशी वाटली. आता हे बारीक होत आहे तोपर्यंत सगळ्यांनी आपापल्या गावाचे नाव कमेंटमध्ये नक्की सांगा. मी आहे विट्याची. तर इथे 4 चमचे कोको पावडर घातल्यानंतर 1 चमचा बेकिंग पावडर घालत आहे. तो मी विसरली होती म्हणून नंतर लक्षात आल्यावर घातला. 1 चमचा बेकिंग पावडर आणि इथं मी एक पातेलं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता इथे मी टीन घेतलेला आहे केकचा, त्याला व्यवस्थित तेल लावून घेत आहे. तेल लावल्यानंतर हे सगळं बॅटर त्यात ओतून घेत आहे. ओतल्यानंतर सगळं व्यवस्थित बॅटर ओतल्यानंतर तो आपल्याला 8 ते 7 वेळा टॅप करायचा आहे, कारण की त्यात कुठले बबल्स राहू नये म्हणून. टॅप केल्यानंतर इथे मी पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. ते पातेलं हे आता मी ठेवणार आहे आणि ह्यात खाली मी वाळू घातलेली आहे पातेल्यात. तुम्ही मीठही घालू शकता. मी वाळू घातलेली आहे आणि हे 8 वेळा टॅप करत आहे. टॅप केल्यानंतर इथं पातेलं मी 15 मिनिटं अगोदर गरम करण्यासाठी ठेवलं होतं. आता हे गरम झालेलं आहे. आता मी हे परत काढून त्यात हे पातेलं ठेवत आहे. हे ठेवल्यानंतर आपल्याला आधी 5 ते 10 मिनटं फास्ट गॅसवर ठेवायचं आहे. नंतर मीडियम गॅसवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. हा केक 15 ते 20 मिनटात शिजून होतो. कधी उशीरही होतो. आता मी इथे माझ्याकडे चॉकलेट संपलेलं आहे, त्यामुळे मी इथे चॉकलेटचं हे चेको चिप्स घेतलेलं आहे आणि त्यात गरम दूध 4 चमचे घालत आहे आणि ह्याला हलवून घेत आहे. व्यवस्थित हे पातळ झाल्यानंतर हे सिरप तयार झाल्यानंतर ते आपल्याला एका साईडला ठेवायचं आहे. आता तुम्ही बघू शकता हा केक मी थंड झाल्यानंतर हा पातेल्यातून काढलेला आहे. व्यवस्थित हा थंड झालेला आहे. किती छान दिसत आहे तुम्ही बघू शकता. मस्तच. आता हे चॉकलेट मी त्याच्यात वर ठेवत आहे आणि हे ठेवल्यानंतर मी ह्याला 5 ते 10 मिनटं जरा फ्रीजमध्ये ठेवणार आहे सेट व्हायला. सेट झाल्यानंतर तुम्ही बघा व्यवस्थित मी पसरून घेत आहे. सेट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे ते. बघा किती सॉफ्ट आणि किती स्पंज झालेला आहे व्यवस्थित आणि मी इथे कटही केलेला आहे. थँक्यू.